अध्याय 44 श्रीगुरूंचे ब्रह्मज्ञान विस्तार. या अध्यायात श्रीगुरूंनी ब्रह्मज्ञानाचा अधिक खोल अर्थ सांगितला. देशकालाचा भेद न करता मोक्षाची अनुभूती कशी प्राप्त होते याचे रहस्य त्यांनी शिष्यांना दिले. गुरु म्हणाले, मनुष्य आपल्या देहाशी स्वतःला जोडतो आणि मग दुःख वाढते, पण आत्मा शुद्ध, तेजस्वी, अविनाशी हे जाणले की माणूस मुक्त होतो. शिष्य समाधी स्थितीत ऐकत होते. गुरूंचे प्रत्येक शब्द जणू आत्म्याला स्पर्श करून जागृत करत होते. अध्याय 45 कर्मयोगाचा खरा मार्ग. श्रीगुरूंनी कर्म, भक्ती आणि ज्ञान या 3 मार्गांची व्याख्या केली. ते म्हणाले, कर्माशिवाय मनुष्य जगू शकत नाही, पण कर्म हे बंधन का बनते? कारण मनुष्य त्यात अहंकार मिसळतो. पुढे स्पष्ट केले, अहंकार रहित कर्म, सेवा, सत्य आणि निष्काम भावाने केलेले कर्म हेच मोक्षदायी. शिष्यांनी त्या दिवशी कर्मयोगाचा गूढ अर्थ आत्मसात केला. अध्याय 46 श्रीगुरूंची दुष्ट व्यक्तीस दिलेली योग्य शिक्षा. एका गावात एक माणूस दुष्ट होता. तो लोकांना त्रास देई, अपमान करीत असे. गुरु त्या गावात आले तेव्हा त्या माणसाने गुरूंनाही शिवीगाळ केली. गुरु गंभीरपणे म्हणाले, तू केलेले कर्म तुलाच भोगावे लागेल. त्या क्षणी त्याला प्रचंड व्याधीने ग्रासले. तो गुरूंच्या चरणी येऊन क्षमा मागू लागला. गुरूंनी त्याला हात लावला आणि व्याधी नाहीशी झाली. गुरु म्हणाले, दुष्टतेचा अंत एकाच दिवशी होतो, जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने पश्चाताप करतो. अध्याय 47 श्रीगुरूंची नारायणस्वामींना दिलेली दिव्य दीक्षा. नारायणस्वामी नावाचा एक साधू गुरूंची भेट मिळवण्यासाठी अनेक वर्षे फिरत होता. शेवटी त्याला श्रीगुरूंचा साक्षात्कार झाला. तो गुरूंना विनंती करू लागला, मला योग्य साधना सांगा. गुरु म्हणाले, तुझ्यात श्रद्धा, संयम आणि प्रेम आहे. मी तुला दिव्य मंत्र देत आहे. गुरूंनी त्याच्या कानात मंत्र सांगितला. त्या क्षणी त्याच्या शरीरातून तेज प्रवाहित झाले. तो ध्यानस्थ स्थितीत गेला. नारायणस्वामींना पुढे महान सिद्धत्व प्राप्त झाले. अध्याय 48 स्त्रीभक्तीचे सामर्थ्य. एका स्त्रीला घरात अपार दुःख होते. तिच्या पतीचे वर्तन कठोर, जीवन संघर्षमय. ती गुरूंच्या चरणी आली. गुरूंनी विचारले, काय त्रास आहे? ती म्हणाली, गुरुदेव, मी खूप सहन केले, पण माझी श्रद्धा ढळली नाही. गुरूंनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले. पुत्री, तुझी भक्ती तुझा रक्षण कवच आहे. आजपासून तुझे जीवन बदलून जाईल. तेव्हा तिच्या पतीचा स्वभाव अद्भुतरित्या बदलला. घरात सुख आणि शांती परतली. अध्याय 49 अधर्माचा नाश. एका गावात काही लोक खूप अधर्मी होते. त्यांनी चोरी, हिंसा आणि अन्याय करून लोकांचे जीवन नरक बनवले होते. गुरु त्या गावात आले आणि त्यांनी संपूर्ण गावाला सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या तेजामुळे ते दुष्ट लोक नमले. ते गुरूंच्या चरणी येऊन सभ्य झाले. गुरु म्हणाले, धर्म म्हणजे कुठलाही आडंबर नाही, तो सत्य आणि प्रेमाचा मार्ग आहे. अध्याय 50 श्रीगुरूंचे भक्तप्रेम व करुणा. गुरूंनी एका गरीब भिक्षुकाची कथा सांगितली. तो भुकेला, थकलेला, रडत चालत होता. गुरूंनी त्याला बोलावले, तू माझा आहेस, तुझी चिंता मी करीन. त्या क्षणी तो भिक्षुक रडू लागला. गुरूंनी त्याला धन, अन्न आणि समाधान दिले. अध्यायाचा संदेश, ज्याला गुरु मिळाले त्याला जगाची भीती उरत नाही. अध्याय 51 गर्भिणी स्त्रीचा अद्भुत उद्धार. एका गर्भवती स्त्रीला प्रसूतीच्या वेळी मोठी अडचण आली. गावातील सर्व वैद्य हतबल झाले. ती गुरूंचे नाव स्मरू लागली, दत्त गुरुदेव, मला वाचवा. अचानक घरात दिव्य तेज पसरले आणि प्रसूती सहज पार पडली. दोन्ही आई आणि बाळ सुरक्षित. गुरु म्हणाले, मातृदेवता हीच देवी, तिचे रक्षण मी नेहमी करतो. अध्याय 52 श्रीगुरूंची अंतिम यात्रा सुरू. या अध्यायात गुरूंनी त्यांच्या पृथ्वीवरील कार्याची सांगता जवळ आली याची सूचकता दिली. गुरु शांतपणे म्हणाले, माझे कार्य पूर्ण झाले आहे, आता मी पुढे निघतो. भक्त रडू लागले. शिष्यांच्या मनात वेदना होती. गुरु म्हणाले, विरह वाटू नये, पण मी कधीही दूर जाणार नाही. जो मला स्मरतो तो मला सदैव जवळच अनुभवतो. अध्याय 53 श्रीगुरूंचे शरीर त्याग आणि दिव्य विलय. या अध्यायात जगद्गुरु श्री नृसिंह सरस्वतींचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते. गुरु नदीकाठी बसले. दिव्य तेज वाढू लागले. शिष्य आणि भक्त धावत आले. गुरु अंतिम वचन देतात, माझे शरीर नाहीसे झाले तरी मी नेहमी या पृथ्वीवर असेन. ज्याने दत्त स्मरला त्याची रक्षा मीच करतो. आणि दिव्य प्रकाशात गुरूंचे शरीर अदृश्य झाले.
फक्त सुवास, शांतता आणि तेज या वातावरणात शिल्लक राहिले. भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, परंतु मनात एकच आवाज घुमत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.